लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे। एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आतानी बाहेरचे बाहेर। पूर्वी कसं होतं, सूर्योदयाला खोलायचं, सूर्यास्ताला बंद करायचो। ते रिवाज आजही आपण पाळतो। सकाळी 6ला उघडतो, रात्री 9ला बंद करतो। दरवाजाची उंची तुम्ही पाहिली तर इतर किल्ल्यांपेक्षा थोडीशी लहान आहे, कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये जाऊ नये। आणि त्यावेळेस किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा। हत्तींना पळवत आणायचे आणि दरवाजेवरती आदळवायचे। पण ही जागा बघा, एक तर वळणदार आणि चढणीची आहे। सध्या आपण पायऱ्या बनवलेत, इथं 95 पायरी संपली तर आपली अवस्था ही आहे, तर हत्ती इथे पोहोचूच शकत नाही। आणि या सर्व रचनेला आपल्याकडे काय म्हणतात, गोमुखी रचना, म्हणजे गायीच्या तोंडासारखं। गायीचं तोंड पुढच्या बाजूला निमुळतं, आतमध्ये मोठं असतं। समोरचा परिसर अरुंद आहे आणि बाकीचा परिसर मोठा आहे, कारण शत्रूचे 100-150 लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नये। समजा 20-25 आले तर त्यांना मारायला भिंतीनं होलं ठेवले। एका बाजूने तोफेचा मारा करा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाका, असं वेगवेगळं नियोजन आहे। दरवाजाच्या आपण आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मोठी तोफ दिसेल। तोफेचं वजन आहे 650 किलो, 1.5 किलोमीटरची तिची रेंज आहे। डाव्या बाजूला एक काळा गोल दगड आहे, ते लाईट वगैरे काय नव्हत्या, मशाली वापरल्या जायच्या। 350 वर्षापूर्वीचा मशाल अडकवण्याचा स्टँड आहे। आता आपल्या जमान्यामध्ये आपण कॅन्डल स्टँड यूज करतो लाकडी, 350 वर्षापूर्वीचा दगडी मशाल स्टँड। पूर्वी त्या दोन्ही जागा रिकाम्या असायच्या, त्यांना आपण काय म्हणतो, दिवडी, म्हणजे पहारेकऱ्यांना बसण्याचं ठिकाण। जुने गावकरी चालवतात ती चावडी आणि पहारेकऱ्यांची दिवडी। म्हणूनच म्हणतोय, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलोय याचाच आपल्याला अभिमान आहे। इकडे 3 किलोमीटरची रेंज। हा बघा मशाल अडकवायचा स्टँड। सांगायची गोष्ट काय म्हणजे, मशालीला लोक साधारणतः गोष्ट समजतात, एक लाकडी ओढ काय म्हणतात, तर ते अडकवण्यासाठी कारिगिरी काय केली जायची। 350 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे, सागवानी लाकडाचा। 6 महिने झालेत बघतो, तो लोखंडी आहे, हा लाकडी आहे। हात लावून बघा म्हणजे ताकद कळेल त्या वेळेची। समजा केव्हा असं झालंच, शत्रूने लढाई करताना गेट तोडून आतमध्ये आला, आतल्या आपल्या मावळ्यांची ताकद कमी पडली, तर मावळ्याने या भुयारी मार्गांचा वापर करायचा। ते जास्ती दूर जात नाही, ते भिंतीच्या बाहेर निघतात। सरळ भिंतीच्या बाहेर जा, परिसरातील मावळे एकत्र करा आणि किल्ल्यावरती परत स्वारी करा। शेवटपर्यंत किल्ला सोडून पळून जायचं नाही। त्याला आपण काय म्हणतो, गनिमी कावा। समोर एक दरवाजा दिसतोय बघा, त्याला काय म्हणतात, पालखी दरवाजा। म्हणजे राजे जास्त करून रायगड किल्ल्यावरती राहायचे, 64 किलोमीटर राजधानीचा किल्ला, तिथून भवानी मातेच्या दर्शनाला यायचे। तर राजे लोकांना पालखीतून आत नेलं जायचं, म्हणून त्याला आपण पालखी दरवाजा म्हणतो। आणि आज या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते आपण पूर्वीच्या पद्धतीने चालू केलंय। पूर्वी आपण किल्ल्याच्या बांधकामामध्ये काय मटेरियल यूज करायचो, त्याच्यामध्ये वाळू, चुना, गूळ, उडदाची डाळ, तुरटी, खडीसाखर, कात्या, शंखांचा चूर आणि सिसा असायचं। एक दगडी चाक असायचं, त्याला बैल ओढायचे, त्याला आपल्या भाषेमध्ये घाणा म्हणतात। आता इलेक्ट्रिसिटी आले म्हणून आपण ग्राइंडर बनवले, पण ह्या ज्या नवीन बांधलेल्या आता तुम्हाला भिंती दिसत आहेत, आजही गुळ चुन्यामध्ये आपण किल्ल्याचं काम चालू केलेलं आहे। गुळ चुन्याचं आता नवीन किल्ले बघा ना, आता 350 वर्ष झाली साहेब। आज जर हे गड किल्ले राखले नाहीत तर येणाऱ्या पिढीला काय करणार। दुसरं म्हणजे आमचा उदरनिर्वाह, आम्ही नाही केलं तर तुम्हाला काय करणार लोक। आता धुक्यामुळे थोडंसं आपल्याला महाबळेश्वरचं दर्शन होत नाही बघा। आता पूर्ण समोरच्या बाजूला महाबळेश्वरचा डोंगर आहे। समुद्र सपाटीपासून महाबळेश्वरची उंची 4500 फूट आणि प्रतापगड 3.5, 1000 फूट महाबळेश्वर उंचावर आहे। तुम्ही लोकांनी काही पॉईंट्स पाहिले असतील किंवा जाल, आर्थर सीट लॉडविक, हे इंग्रजांनी वसवलेलं आहे। जुनं आहे ते नक्की पहा, जिकडे महादेवाचं मंदिर आणि 5 नद्यांचं उगमस्थान पंचगंगा। पूर्वी तीर्थक्षेत्र होतं, इंग्रज आल्यानंतर पर्यटन झालंय। आणि त्या मंदिरामध्ये राजांनी आपल्या आऊसाहेबांची, जिजामातेंची सुवर्ण तुला केली आहे, म्हणून त्या मंदिराला फार महत्त्व प्राप्त आहे। तुम्ही महाबळेश्वर ते प्रतापगड ज्या रस्त्यानं आलात, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जे घनदाट अरण्य दिसलं, हे इतिहासातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे जावलीचं खोरं आहे। त्याला विजापूरचा बाल्य किल्ला मानतात। त्याला जावली भागामध्ये महत्त्वाचे किल्ले येतात, प्रतापगड, मधुमकरनगड, कमळगड, रसाळगड, रायगड। हा शेकडो एकर जमिनीचा परिसर ह्या जावलीच्या राजाच्या ताब्यामध्ये असायचा। ह्या जावलीमध्ये इतकं घनदाट अरण्य होतं, हत्ती हरवला तर सापडायचा नाही। सूर्याची किरण इथं पडत नव्हती, मग इथं राज्य करणाऱ्यांना माज गुरमी होती। इथं राज्य कोण करायचं, तर मोरे लोक। ह्या मोरे लोकांना विजापूरवाल्याने किताब दिलाय, त्या किताबाचं नाव आहे चंदरराव। म्हणजे जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना चंदरराव मोरे म्हणतात। जावलीचे त्यावेळेचे राजे होते यशवंतराव मोरे, वय वर्ष होतं 50, आणि राजांनी अफजल खानला मारलं तेच राजांचं वय वर्ष फक्त 29 होतं। राजांनी यशवंतराव मोऱ्यांना पत्र लिहून सांगितलं, तुम्ही मराठा आहात, मी मराठा आहे, तुम्ही जर स्वराज्यात आला तर स्वराज्याची ताकद वाढेल आणि जावली स्वराज्यात आला स्वराज्य भक्कम होईल। पण या यशवंतराव मोऱ्यांना माज गुरमी होती। त्यांनी राजांना प्रत्युत्तर करून सांगितलं, तुम्ही कसले राजे, तुम्हास कोण राजे मानतो। मुझफ्फर राजा आपले घरी म्हटल्यावर मानतो
कोण? येता जावली तर जाता गोवळी. पुढे एक मनुष्यही जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असेल तर उद्या याल तर आजच या. दारुगोळा मजबूत आहे. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर. श्रीच्या कृपेने बादशाने आम्हाला राजे किताब आणि मोर्चेल सिंहासन दिले आहे. तरी आम्ही दारमदारी दर पिढी जावलीची राज्य करतो. या उपर खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे, येथे उपाय कराल तर तो अपयश होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल, असो श्री स्वामी समर्थ आहे. राजांनाही त्याचं म्हणणं पटलं नाही. राजांनी त्याला कळवलं, तुम्ही मुझफ्फर राजे म्हणवता तरी तुम्ही राजे न म्हणवावे. राजे आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे, तरी तुम्ही आमचे नोकर होऊन हमराह चाकरी करावी. या उपर बदफैली करून फंद कराल तर जावली मारून तुम्हाला कैद करून ठेवू. 15 जानेवारी 1656 राजांनी प्रथम या जावलीवरती स्वारी केली. चंद्रराव मोऱ्यांना पराभूत केलं. हा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला, नंतर किल्ला बांधला. इतिहासामध्ये पूर्वी किल्ला नव्हता. हे जावलीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होतं. परंतु या चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ होता प्रतापराव मोरे, म्हणून रायरीला म्हणजे रायगडला गेला. राजांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडून आणलं. त्याने जीवदान मागितलं म्हणून राजांनी दिलं. परंतु ह्याच प्रतापराव मोरेनं अफजल खान ब्रिटिश विजापूरच्या सैन्याला मदत केली. म्हणून जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना आजही गद्दार मोरे म्हणतात. ही मोऱ्यांची जावली. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की मोरे तुम्ही असे कसे झाला यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवलत मराठ्यांचेच रक्त. चालेल, नजर देऊन बघा. आले ना का पाणी? याच्यापासून राजांना त्यावेळी 2 फायदे झाले. आता ही किल्ल्याची तटबंदी बांधली आहे, ह्याच्यासाठी जो दगड वापरला हा जर बाहेरून मागवला असता तर 2 वर्षामध्ये किल्ला पूर्ण नसता झाला. समोर जे डोंगर दिसत आहेत हे डोंगर ह्याच ठिकाणी फोडून काढले. इथून दगड काढला, ज्या ठिकाणाहून दगड काढला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले, त्याच्यामध्ये पाण्याचा साठा झाला. म्हणजे राजांना 2 फायदे. पहिल्या तर किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड आणि दुसरं वापरण्यासाठी पाणी. आज आपण म्हणतोय की पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आपली आहे. ही 350 वर्षापूर्वी त्या लोकांनी बनवली आहे. आणि ज्या पर्वत रांगांमध्ये सध्या आपण फिरताय हे जगामध्ये फेमस असलेले पर्वत, त्याला आपण काय म्हणतो? सह्याद्रीच्या पर्वतमाला पश्चिम घाट. तुमच्या वाचण्यामध्ये कधी जर मिर्झा राजे जयसिंगांचा पुरंदरचा तह आला असेल तर मिर्झा राजेंबरोबर औरंगजेबचा एक सरदार आला होता, त्याचं नाव आहे दिलेर खान. या दिलेर खाननं चेष्टा मस्करी करण्यासाठी मिर्झा राजांना विचारलं की मिर्झा राजे सह्याद्री क्या होता है? मिर्झा राजांनी त्याला उत्तर दिलं, दिलेर खा, ये सह्याद्री है सह्याद्री. या तो तलवारें खनकती है ना कि आपके महबूब की तार, या तो शाहिस्ते का की उंगलियां काटी जाती है, अफजल खान का पेट फाट के सर काटा जाता है. आणि या सह्याद्रीमध्ये छाती टोकपणे फिरण्याची ताकद फक्त 3च लोकांमध्ये आहे. एक म्हणजे वारा, दुसरा म्हणजे वाघ आणि तिसरे म्हणजे मराठी. या पायऱ्या दिसत आहेत बघा, 350 वर्षापूर्वीच्या पायऱ्या आहेत. 350 वर्षापूर्वी राजांचं पाऊल केव्हा ना केव्हा तरी या पायऱ्यांवरती पडलं असेल. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पायऱ्या. परंतु 350 वर्षापूर्वी काय होतं? की इंटरलॉक सिस्टम होता. आपल्या फर्निचरला कसे खाचे करून फिट करतो तसं एका दगडाला मधोमध कट करायचे आणि दुसरा त्याच्यामध्ये फिट करायचे. साधारणतः त्या मावळ्यांच्या उंचीप्रमाणे बनवलेल्या पायऱ्या. 6 ते 6.5 फुटाचा मावळा. लेंथ आणि लाईन बघा, अजून एकही दगड हल्ला नाही. कारण त्या लोकांनी श्रद्धा भक्ती सदाचारानं केलं. आणि 10 वर्षापूर्वी आपल्याला हे दिलेलं. सदाचार आणि भ्रष्टाचारातला फरक बघा. किल्ल्यातील सगळ्यात मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलो. हे भवानी मातेचं मंदिर, राजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दगडी बांधकाम दिसतंय 350 वर्षापूर्वीचं आहे. समोर आपण नवीन बनवतोय. आणि खरं तर या मंदिरासाठी हा किल्ला बांधलाय, परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफजल खानला मारल्यानंतर. आतमध्ये महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना पाहावायच्या आहेत. पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं क्रिस्टलचं शिवलिंग ठेवलंय आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे. आता ह्या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणलाय. हा दगड कशाचा आहे? सोनार लोकांकडे सोन्याची पारख करण्यासाठी वाटीमध्ये जो काळा दगड ठेवतात त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. हा दगड नेपाळवरून राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये मागवण्यात आला आणि त्यावेळेचे मूर्तिकार होते बंबाजी नाईक पानसरे, ज्यांनी अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेली मूर्ती घडवली आहे. आणि 1661 मूर्तीची स्थापना. अफजल खान वधानंतर 2 वर्षांनी आपण आतमध्ये जाऊन पाहणार 365 वर्षापूर्वीची मूर्ती कशी दिसते. आणि हाच दगड 400 वर्षानंतर आता परत मागवला अयोध्येला रामलीलांच्या मूर्ती बनवण्यासाठी. म्हणजे शालिग्राम दगड काय आहे हे कळायला आपल्याला 400 वर्ष गेली. देवीच्या पायाजवळ काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. राजे आपल्या सतत सोबत बाळगणारे शिवलिंग पाहण्याचा योग तुम्हा लोकांना आलाय. आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे 4थे सेनापती होते. नाव आहे हंसाजी मोहिते. पहिले सेनापती मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर आणि 4थे जे हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, राजांचे मेहुणे यांची ती तलवार. परंतु ह्या ठिकाणी का ठेवण्यात आलेली आहे? तर हंसाजी मोहित्यांचा पराक्रम असा आहे
एका मावळ्याने एका युद्धामध्ये ते एका तलवारीने फक्त 600 लोक मारली आहेत. त्यांना हंबीरराव हा किताब मिळालाय. हंबीरराव कान्होजी मोहिते, कराड तळवी त्यांचं गाव. आता त्यावेळेस एक रिवाज होता, एखाद्या मावळ्याने शत्रू सैन्याचे जे 100 लोक मारले ते इनाम म्हणून तलवारीच्या पात्यावर शिक्का रिबीट मारला जायचा. त्या पात्यावरती 6 रिबीट आहेत, पुढच्या बाजूला 3 आणि मागच्या बाजूला 3 आणि सुवर्णाक्षरात त्यांचं नाव लिहिलंय, हंबीरराव कान्होजी मोहिते. मातेची मूर्ती, स्फटिकाचं तलवार, अशा 3 गोष्टी आपण आतमध्ये पाहणार. तिकडे काही जुन्या तोफा आहेत बघा, त्यांना आपण काय म्हणतो, उकळीच्या तोफा. थोडक्यात पद्धत कशी राहते, दारूगोळा फोडून टाकतात, मागे छोटे छोटे होले तिकडून फायर करतात. साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी पकडतो तशी हातामध्ये पकडण्याची पहिली वाली तोफ आहे. एकटा माणूस इकडून 5 किलोमीटरची बॉर्डर फिरवता, वजन फक्त त्याचं 150 किलो आहे. आता आपण मिलिटरीमध्ये टीव्हीमध्ये लॉकेट लॉन्चर बघतो ना, हे जुनेवाले 120चे, 35च्या 2, 45चे आणि 3 नंबरच्या हॉकीच्या काठीसारखी दिसते बघा, ही त्यावेळची दगडफोडाची पहार आहे. आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आणली आहे. एक तर अंगठ्याची साईज 1.5 ते 2 किलो वजन, त्याचा वापर आपण माती खणण्यासाठी करतो. ही त्यावेळची दगडफोडाची पहार, 50 किलो वजनाची पहार घेऊन लोक 8-8 तास काम करत होते. आता आपल्याकडे बरेचसे आधुनिक मावळे येतात, उचलण्याचा प्रयत्न करतात, हातापायांवर पाडून घेतात. मग आम्ही लोकांनी ते बंद केलंय, कारण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज उरली नाही. कारण येणारे जे आधुनिक मावळे आहेत सगळे वडापाव, पिझ्झा, बर्गर, चायनीजचे समाधानी, त्यांचं हे कामही नाही. म्हणूनच म्हणावं लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, आणि नसते राजा शिव छत्रपती तर उरले नसते मंदिरावरती कळस. सगळ्यांनी आपल्या इकडेच काढायचं, तिकडे न्यायचे नाही.